आमच्या गडिंगमध्ये सर्व काही मिळतं. वडापाव पासून फ्रँकी पर्यंत, मिसळ पासून चिकन थाळीपर्यंत. सध्याच 5 मिनिटापूर्वी गडिंग्लज मध्ये रिमझिम पाऊस झाला आहे. आणि या रिमझिम पावसामध्ये सुद्धा या गडिंग्लजच्या खाऊ गल्लीमध्ये खवय्यांनी खूप गर्दी केली आहे. तर आज आपण बघणार आहोत की गडिंग्लज मध्ये कोणकोणत्या स्टॉलवरती किती गर्दी झालेली आहे आणि काय खाण्यासाठी गर्दी झालेली आहे. तर ही आहे गडिंग्लजची फेमस श्री गणेश बेल. ह्यांची टेस्ट पाहून अनेक लोक इथे गर्दी करतात, कारण यांची टेस्टच अशी आहे की तुम्ही एकदा खाल तर परत परत याल. तर चला ह्या रिमझिम पावसामध्ये सुद्धा फ्रँकी आणि रोलसाठी सुद्धा खवय्यांनी गडिंग्लजच्या खाऊगलीमध्ये गर्दी केलेली आहे. तर चटपट अशी भेल आणि जर तुम्हाला चविष्ट अशी पाणीपुरी खायची असेल तर गडिंग्लज मधील खाऊगलीमध्ये या श्री गणेश भेल स्टॉलला नक्की भेट देऊ शकता. तर अशी आहे गडिंग्लज मधील खाऊगल्लीमध्ये खवय्यांची गर्दी. तर चला पाहूया की गडिंग्लजच्या खाऊगल्लीमध्ये स्टॉल वरती कोणकोणत्या प्रकारचे फूड्स अजून खायला मिळतील. तर महालक्ष्मी स्टॉल येथे तुम्हाला मिळणार अंडा फ्रँकी आणि बरेच काही असे फूड्स, अंडा भुर्जी आणि बरेच काही असे फूड्स. तर मित्रांनो, ह्या रिमझिम पावसामध्ये सुद्धा गडिंग्लजच्या खाऊगल्लीमध्ये खवय्यांनी जी गर्दी केली आहे ती तुम्हाला मित्रांनो या स्पेशल व्हिडिओ मध्ये बघायला मिळत आहे. तर मग येत आहे ना फ्रँकी खाण्यासाठी, अजून बरंच काही बघायचं आहे. तर मित्रांनो, चविष्ट आणि टेस्टी खाण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर गडिंग्लजच्या या दुनियेमध्ये आणि या खाऊ गल्लीमध्ये काय काय खायला मिळते हे अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळत असतातच. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे. तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला खायला काय आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगू शकता. तर चिकन 65 प्रेमींनो, सरकार चिकन 65 असं आमच्या गडिंग्लजच्या खाऊगलीमध्ये तुम्हाला खायला मिळेल. तर तर गडिंग्लजची ही नगरपालिका आणि नगरपालिकेच्या साईडलाच गडिंग्लज मध्ये खवयांसाठी भरलेली ही खाऊ गल्ली.
तर चला जाऊया की आता गडिंग्लजच्या बस स्टँड पासून खाऊ गल्ली पासूनच थोड्याच अंतरावरती गडिंग्लजचं आहे बस स्टँड. तर मित्रांनो, इथे तुम्हाला बेसिक वडापाव, समोसा, फ्रँकी प्लस भजी असे वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स खायला मिळतातच. तर चला जाऊया या झिरमीर पावसामध्ये सुद्धा गडिंग्लज मध्ये बस स्टँड पासून जवळच गुळाचा चहा कुठे मिळतो तो. तर चला, आपल्याला भेटला आहे प्रेमाचा चहा. तर गडिंग्लजच्या बस स्टँड पासून जवळच तुम्हाला जर ह्या झिरमीर पावसामध्ये आणि या थंडगार वातावरणामध्ये जर चहा प्यायचा असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर हे आहे गडिंग्लजचं बस स्थानक आणि संध्याकाळचे 9 वाजलेले आहेत. आणि संध्याकाळच्या 9 वाजता आपण मारत आहोत फेरफटका की गडिंग्लज मध्ये आपल्याला खाऊ गल्लीमध्ये काय काय खायला मिळतं आणि सध्या ह्या स्टँड परिसर मध्ये कोणकोणते फूड स्टॉल ओपन आहेत. तर गडिंग्लज मध्ये भडगाव रोडला महाराजांचं दर्शन झाल्यानंतर इथे एक 2 असे स्टॉल लागतात की जिथे अप्रतिम फूड मिळतं, हेल्दी आणि चविष्ट असं. तर चिकन 65 आणि जर तुम्हाला स्वीटकॉर्न खायचे असतील तर तुम्ही इथे अवश्य भेट देऊ शकता. तर चला, आपण आलो तर हे चिकन 65 आणि स्वीटकॉर्न पाहण्यासाठी. तर गडिंग्लज मध्ये स्वीटकॉर्न साठी फेमस असणारा हा श्रेयस मुंबई स्पेशल चायनीज भेळ सेंटर तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. तर आपण आजचा प्रवास गडिंग्लजच्या खाऊ गल्ली पासून ते गडिंग्लजच्या बस स्टँड पासून हे बळगाव रोड पर्यंत आलो आहोत. तर आपल्याला बघायचं आहे की गडिंग्लज मध्ये कोणकोणते फूड स्टॉल आहेत आणि काय काय खायला मिळते ते. तर इथं चालू आहे सध्या करण्यासाठी स्पेशल असे कोबी मंचुरियन. तर भडगाव रोडला काहीच अंतरावर तिथे गडिंग्लजचा फेमस म्हणजे राजगीर वडापाव, पण सध्या खूप टाइम झाल्यामुळे तो आता सध्या बंद असेल. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ अनेक खवयांपर्यंत नक्की पोहोचवा. तर बस स्टँड पासून थोड्याच अंतरावरती असणार म्हणजे मोठे फूड मार्ट. तर एक काळी फूड साठी फेमस असणार हे फूड मार्ट आज आपण बघायला जाणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला थोडं अंतर चालावं लागेल आणि सध्या पाऊस पण पडलेला आहे आणि वातावरण सुद्धा सुंदर झालेलं आहे. त्यामुळे मित्रांनो हे खाण्यासाठी खूप मजा येईल. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला 2 मिनिटं वाट बघावी लागेल, कारण आपल्या थोड्याच अंतरावरती ते गडिंग्लज मधील फेमस मोहिते फूड मार्ट आहे आणि इथे सुद्धा बरेच काही खाण्यासाठी मिळतं. तर थोडा वेळ लागेल पण पाहण्यासाठी खूप मजा येईल आणि खाण्यासाठी सुद्धा खूप मजा येईल. तर बघू शकता
की कसा पाऊस पडला आहे आणि रस्त्यामध्ये ओलावा झालेला आहे. तर हे आहे गडिंग्लज मधील हे मोहते फूड मार्ट. तर मित्रांनो, येथे सुद्धा खाण्यासाठी तुम्हाला खूप काही मिळेल आणि गडिंग्लज मध्ये एकेकाळी फेमस असणार हे फूड मार्ट आज आपण बघणार आहोत. तर आता खूप वेळ झालेला आहे, तर काही फूड स्टॉल ओपन असतील तर काही फूड स्टॉल बंद सुद्धा असू शकतील. तर खवय्यांसाठी हे सुद्धा फेमस आहे गडिंग्लज मधील मोहिते फूड मार्ट. तर इथे मित्रांनो तुम्हाला सर्व फूडचे स्टॉल पाहायला मिळतील. तर इथे नवीनच काहीतरी ओपन झालंय असं आपल्याला दिसत आहे. तर कोल्हापुरी थाळीच म्हणजे चव परंपरेची चव कोल्हापूरची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन काहीतरी सापडलं आहे आणि इथे नवीन काहीतरी ओपन सुद्धा झालेले आहे. तर हे लोकेशन आहे तर गडिंग्लजच्या खाऊ गल्लीमध्ये. तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि खवय्यांसाठी ही एक गुड न्यूज सुद्धा म्हणायला लागेल. तर मित्रांनो, तुम्ही बघितला की गडिंग्लज मधील आजरा रोडवरील हे मोहिते फूड मार्ट. तर सर्व फिरून झाल्यानंतर किंवा सर्व खाऊन झाल्यानंतर जर तुम्हाला स्वीट खायचं असेल तर मोहिते फूड मार्ट समोरील ही रबडी तुम्ही नक्की खाऊ शकता. तर येथे तुम्हाला मिळणार काजू रबडी, मलाई रबडी, बटरस्कॉच रबडी, गुलकंद रबडी, सीताफळ रबडी आणि मँगो रबडी सुद्धा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो, गडिंग्लजच्या खाऊ गल्ली पासून ते आजारावरील मोहिते मार्ट पर्यंत तुम्हाला काय काय खायला मिळणार हे मी तुम्हाला दाखवलं आहेच. तर मित्रांनो, असेच अपडेट जर तुम्हाला पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय खायला आवडेल आणि काय पाहायला आवडेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. नाव का म्हटलं तुमचं? विजय विलास पाटील. कोणकोणती तुमच्याकडे आहे? काजू, मलाई, बटरस्कॉच. आणि मोहिते फूड कोर्टच्या समोर.